नमस्कार. आज आपल्यासमोर एक असा स्रोत आहे जो काही खूप मोठ्या प्रश्नांना हात घालतो. हो, देव म्हणजे नक्की काय आहे? बरोबर. तो या जगापेक्षा कितीतरी मोठा आणि वेगळा असेल तर मग आपलं आणि त्याचं नातं कसं असू शकतं? आणि आपल्याकडे काही धार्मिक कागदपत्र आहेत, ज्यात यावर खूप सखोल विचार केलेला दिसतो. तर आजची आपली चर्चा एका मोठ्या कोड्याभोवती फिरणार आहे. एक अमर्याद, न दिसणारा देव या मर्यादित सृष्टीशी म्हणजे आपल्यासारख्या माणसांशी संवाद कसा साधतो. ही एक मोठी वैश्विक कहाणी आहे. आणि आज आपण तिचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक कल्पना मांडली आहे जी खरं तर की नाही डोक्याला मुंग्या आणणारी आहे. कोणती? यात म्हटलंय की देव स्वर्गापेक्षा आणि स्वर्गाच्या स्वर्गापेक्षाही महान आहे. आणि ऐका, त्याच्यासमोर सगळी राष्ट्र म्हणजे भांड्यातून सांडलेल्या पाण्याच्या एका थेंबासारखी आहेत. आणि बेटं म्हणजे धुळीच्या कणांसारखी. हो, हे ऐकल्यावर मला वाटतं की अरे बापरे, म्हणजे आपलं अस्तित्व किती क्षुल्लक आहे. बरोबर. आणि हीच भावना या विचाराचा पाया आहे. जोपर्यंत आपल्याला त्या भव्यतेची, त्या अमर्याद आकाराची कल्पना येत नाही, तोपर्यंत पुढचा मुद्दाच कळणार नाही. आणि हे फक्त आकारापुरतं नाहीये, बरोबर. नाही, अजिबात नाही. हा स्रोत म्हणतो की देव फक्त प्रत्येक ठिकाणीच नाही, तर प्रत्येक काळातही आहे. म्हणजे तो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अनुभवतो. थांबा थांबा एक मिनिट. म्हणजे आपल्यासाठी काळ कसा असतो, एक सरळ रेषा. हो, बरोबर. काल, आज, उद्या. पण देवासाठी हे सगळं एकाच वेळी घडतंय. हेच तर हे कसं शक्य आहे? हेच तर मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे. आपण 3 मितींमध्ये विचार करतो. काळ ही चौथी मिती मानली जाते. हा स्रोत सांगतोय की देव ह्या सगळ्या मितींच्या पलीकडे आहे. म्हणजे तो फक्त पाहणारा नाहीये. नाही, तो त्यांना एकत्र धरून ठेवणार आहे. ही कल्पनाच आपल्याला सांगते की आपण ज्या देवाबद्दल बोलतोय तो आपल्या कल्पनेच्या खूपच पलीकडचा आहे. ही अवकाश निर्माण केले. इन्फायनाइट नॉन एक्झिस्टन्स. हो, म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काहीच नसणं. मग काहीच नसण्यातून काहीतरी कसं निर्माण होऊ शकतं? हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एक चित्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यासमोर एक कोरा कॅनव्हास आहे आणि तो त्यावर चित्र काढतो. पण इथे स्रोत काय म्हणतोय की देव असा चित्रकार नाही ज्याला कॅनव्हास दिला गेला. अच्छा. त्याने फक्त चित्रच नाही तर तो कॅनव्हास, ते रंग आणि चित्र काढण्याची कल्पनाच मुळात शून्यातून निर्माण केली. बापरे. ज्याला अस्तित्व म्हटलंय ते फक्त रिकामी जागा नाही तर अस्तित्वाच्या कल्पनेचाच अभाव आहे. देव केवळ अस्तित्वाचंच नाही तर नसण्याचा पण देव आहे. म्हणजे हा विचारच आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो. आपण फक्त असलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो. हो ना, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यांचा विचार कसा करणार? अगदी बरोबर. आणि इथेच या स्रोताचा पुढचा महत्वाचा मुद्दा येतो, दैवी प्रकटीकरण. म्हणजे डिवाइन रेव्हेलेशन. हो, जर देव एवढा मोठा, एवढा वेगळा असेल आणि आपण एवढे मर्यादित असू, तर आपल्यात आणि त्याच्यात संवाद होणं अशक्य आहे. आपण त्याला कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही. कधीच नाही. आपण फक्त तेवढंच समजू शकतो जेवढं तो स्वतःहून आपल्याला सांगेल किंवा दाखवेल. तो स्वतःहून पुढे आल्याशिवाय हा संवाद सुरूच होऊ शकत नाही. पण मग इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. स्रोत म्हणतो की देवाला कोणीही कधी पाहिलेलं नाही. तो स्वतःला लपवून ठेवणारा देव आहे. मग प्रेम करण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी ज्याला पाहण्याची, अनुभवण्याची गरज आहे, त्या मानवाचं काय? न दिसणाऱ्या देवावर प्रेम कसं करायचं? हे तर एक मोठं कोणं आहे. आणि याच कोड्याचं उत्तर म्हणून हा स्रोत पुत्राची, द सन, ओळख करून देतो. ही एक खूप धाडसी कल्पना आहे. हो, ती अशी की या अमर्याद अदृश्य देवाने सृष्टीला स्वतःची ओळख करून देण्यासाठी एक मार्ग निवडला. त्याने स्वतःचा एक अंश, ज्याला पुत्र म्हटले आहे, त्याला सृष्टीचा भाग बनवून पाठवला. जेणेकरून सृष्टी त्याला पाहू शकेल, अनुभवू शकेल. अगदी. या स्रोतानुसार पुत्राला पाहणं म्हणजे त्या अदृश्य पित्याला पाहण्यासारखंच आहे. म्हणजे तो त्या अदृश्य देवाला दृश्यमान करणारा आरसा आहे, असं काहीसं. बरोबर. उत्तम शब्द आहे. पण हे तर आणखी एक मोठं गूढ नाही का? म्हणजे जी व्यक्ती संपूर्ण वेळ आणि अवकाशाला धरून ठेवते, ती स्वतः वेळ आणि अवकाशात मर्यादित कशी होऊ शकते? हो. जो समुद्राला एका पेल्यात मापू शकतो, तो स्वतः पेल्यात कसा बसू शकतो? हे तर्काला पटणारा नाही. नाही, हे तर्काला पटणारं नाही. आणि स्रोत ते मान्य करतो. तो हे स्पष्ट करतो की ही गोष्ट मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. म्हणजे हा एक दैवी विरोधाभास आहे असं म्हणता येईल. डिवाइन पॅराडॉक्स हे समजून घेण्यापेक्षा विश्वास ठेवण्याचा विषय आहे, असं या स्रोताचं म्हणणं आहे.
हा त्या प्रकटीकरणाचा सर्वात मोठा भाग आहे की देव स्वतःला मानवी पातळीवर आणतो. ठीक आहे, म्हणजे अदृश्य देवाला पाहण्यासाठी पुत्राची योजना होती, पण ही योजना तर इतिहासातल्या एका विशिष्ट क्षणी अंमलात आली. बरोबर. त्याआधी हजारो वर्ष काय सृष्टीशी देवाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता का, की काही वेगळी व्यवस्था होती? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, संपर्क तुटलेला नव्हता. त्यासाठी एक वेगळी व्यवस्था होती. पुत्राने मानवी रूप घेण्यापूर्वी देव एका वेगळ्या माध्यमातून सृष्टीवर राज्य करत होता. आणि तो माध्यम काय होता? स्रोत सांगतो की देवाने आपले नाव एका सिंहासनावर ठेवले होते. हे नाव म्हणजे नक्की काय? एखाद्या ब्रँड नेमसारखं आहे का, की ज्यात कंपनीची सगळी ओळख सामावलेली असते? तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण त्याहीपेक्षा हे खूप खोल आहे. विचार करा, जेव्हा एखादा राजदूत दुसऱ्या देशात जातो तेव्हा तो आपल्या राष्ट्राच्या नावाने बोलतो. हो, त्याचा स्वतःचा अधिकार नसतो. पण त्या नावात संपूर्ण राष्ट्राची शक्ती आणि ओळख असते. देवाचं नाव हे त्याहीपेक्षा शक्तिशाली आहे. ते केवळ अधिकाराचं प्रतीक नाही, तर जिथे ते नाव आहे तिथे प्रत्यक्ष देवाची उपस्थिती आणि त्याचा अधिकार आहे. अच्छा, म्हणजे ते एक प्रकारचं कॉन्टॅक्ट पॉइंट होतं. बरोबर, जिथून सृष्टी देवाशी संवाद साधू शकत होती. मग हे सिंहासन कुठे होतं? स्वर्गात? हो, हे सिंहासन स्वर्गातील खऱ्या मंदिरात आहे असं वर्णन मिळतं आणि देवदूत त्याचं रक्षण करतात. पण गंमत म्हणजे हे सिंहासन स्थिर नाही. म्हणजे ते एखाद्या राजाच्या राजधानीसारखं नाही की जे एकाच शहरात स्थिर असतं. हे तर एका फिरत्या दूतावासासारखं आहे. स्रोत म्हणतो, जिथे सिंहासन तिथेच मंदिर. वा, म्हणजे जिथे देवाच्या नावाचा अधिकार आहे तिथेच त्याची उपस्थिती आणि त्याचं केंद्र आहे. अगदी. हे खूपच रंजक आहे. आणि ह्याच संदर्भात तुम्ही देवदूतांबद्दल काहीतरी सांगत होतात. हो, याच व्यवस्थेमध्ये एक महत्वाचा बदल दिसतो. पुत्राच्या येण्याअगोदरच्या लिखाणात अनेक ठिकाणी यहोवाचा दूत, एंजल ऑफ द लॉर्ड असा उल्लेख येतो. अच्छा. हा दूत थेट देवाच्या नावाने आणि अधिकाराने बोलायचा. पण पुत्र पृथ्वीवर आल्यानंतरच्या लिखाणात हा उल्लेख बदलून प्रभूचा दूत, एंजल ऑफ द लॉर्ड असा हो लागतो. थांबा, मला हे नीट समजलं नाही. यहोवाचा दूत आणि प्रभूचा दूत हे फक्त शब्दांचे खेळ वाटत आहेत. वरवर पाहता तसंच वाटतं. यात एवढा मोठा अर्थ का दडला आहे? यहोवा आणि प्रभू यात काय फरक आहे? यहोवा हे देवाचं वैयक्तिक नाव मानलं जातं, जे थेट पित्याशी संबंधित आहे. ओके. तर प्रभू ही उपाधी आता पुत्राला म्हणजेच येशूला दिली गेली आहे. अच्छा, म्हणजे जी अधिकाराची साखळी आधी पित्याकडून नावामार्फत देवदूतांकडे यायची, ती आता पित्याकडून थेट मानवरूप घेतलेल्या पुत्राकडे येते. म्हणजे आता देवदूत हे प्रभूचे म्हणजे येशूचे दूत म्हणून काम करतात. बरोबर. हा अधिकाराच्या हस्तांतरणाचा एक खूप मोठा बदल आहे. वाव, म्हणजे हा एक प्रकारचा दैवी प्रशासकीय बदल आहे. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? या स्रोतानुसार या सगळ्या योजनेचा शेवट काय आहे? यावर स्रोत स्पष्ट बोलतो. त्यात म्हटलं की पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमण्यात आला आहे. मग त्याला वारसा हक्कात नक्की काय मिळतं? त्याला देवाचे तेच नाव वारसा हक्काने मिळते. आणि जसं आपण पाहिलं, नावाचा अर्थ आहे संपूर्ण सृष्टीवर राज्य करण्याचा अंतिम अधिकार. अच्छा. या स्रोतानुसार सृष्टीच्या निर्मितीचा उद्देशच हा आहे की एक दिवस स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एक व्हाव्यात. सगळी विखुरलेली शक्ती, सगळे अधिकार, सगळं काही त्याच्यामध्ये एकत्र यावं, हा यामागचा अंतिम हेतू आहे. अगदी. पण सामान्य माणसाच्या आयुष्यासाठी याचा काय अर्थ आहे? म्हणजे माझ्या रोजच्या जगण्यावर या मोठ्या वैश्विक योजनेचा काय परिणाम होतो? यावर स्रोत स्पष्टपणे भाष्य करतो. तो म्हणतो की सजीव ज्या निर्माणकर्त्यासाठी बनवले गेले आहेत त्याची सेवा करण्यात आणि त्याच्या अधीन राहण्यातच त्यांना खरा आनंद आणि समाधान मिळतं. म्हणजे जे स्वेच्छेने पुत्राच्या अधीन राहतात ते आपल्या निर्मितीचा उद्देश पूर्ण करतात. हो, आणि जे त्याला विरोध करतात ते स्वतःच्याच निर्मितीच्या उद्देशाच्या विरोधात जातात आणि त्यामुळे त्यांचा नाश अटळ आहे असं यात स्पष्ट म्हटलंय. म्हणजे यात स्वातंत्र्याचाही मुद्दा येतो. अगदी. देवाने सजीवांना निवड करण्याचं स्वातंत्र्य दिले, पण त्या स्वातंत्र्यासोबतच पापाची म्हणजे देवापासून दूर जाण्याची शक्यताही निर्माण झाली. आणि ह्याच स्वातंत्र्याचा चुकीचा वापर झाल्यामुळे सृष्टीमध्ये बिघाड झाला. आणि इथेच वधस्तंभाची क्रॉस ही संकल्पना येते. वधस्तंभ हे केवळ पापांची क्षमा करण्याचं साधन नाही असा हा स्रोत सांगतो. मग ते काय आहे? वधस्तंभ हे त्या स्वातंत्र्याला परिपूर्ण करण्याचं साधन आहे.
ते सृष्टीला पापाच्या बिघाडापासून शुद्ध करून निर्मितीचं जे मूळ कार्य होतं ते पूर्ण करण्याचं अंतिम पाऊल आहे. म्हणजे या स्रोतात एक धक्कादायक विधान आहे, वधस्तंभाच्या रक्ताने निर्मिती पूर्ण होते. म्हणजे निर्मितीचा प्रकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा पापाची किंमत चुकून सृष्टीला पुन्हा शुद्ध केलं जातं. म्हणजे वधस्तंभ हा या वैश्विक कहाणीचा कळस आहे. बरोबर. ठीक आहे. तर आपण या चर्चेचा एकदा आढावा घेऊया का? हो, नक्कीच. आपण सुरुवात केली देवाच्या अकल्पनीय भव्यतेपासून. तो इतका मोठा आहे की आपल्यासारख्या मर्यादित जीवांसाठी त्याच्याशी थेट संवाद साधणं जवळजवळ अशक्य आहे. बरोबर. आणि या समस्येवर उपाय म्हणून देवाने स्वतःला पुत्राद्वारे प्रकट केले. अदृश्य देवाला दृश्यमान बनवले. आणि त्याआधी त्याने आपले नाव आणि सिंहासन या प्रतिकात्मक व्यवस्थेद्वारे सृष्टीशी संवाद ठेवला होता. आणि शेवटी आपण पाहिलं की या सगळ्याचा उद्देश काय आहे, तो म्हणजे सर्व काही पुत्राच्या वारसा हक्काखाली एकत्र आणणे. हो. आणि वधस्तंभ हे निर्मिती पूर्ण करण्याचे आणि सृष्टीला शुद्ध करण्याचे अंतिम साधन आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी एका अमर्याद देवाची आहे, जो सृष्टीपेक्षा खूप मोठा असूनही तिच्यावर प्रेम करतो. आणि तिच्याशी पुन्हा एकरूप होण्यासाठी तो एक मोठी, गुंतागुंतीची पण सुसंगत योजना राबवतो. सिंहासन, नाव, पुत्र, वारसा हक्क, वधस्तंभ हे सगळे त्या योजनेचे वेगवेगळे टप्पे आहेत. जेणेकरून मर्यादित सृष्टी त्या अनंत निर्माणकर्त्याला ओळखू शकेल आणि त्याच्यासोबत एक होऊ शकेल. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ह्या स्रोताच्या शेवटी एक वाक्य येतं. ते म्हणतं की जेव्हा सर्व गोष्टी पुत्राच्या अधीन केल्या जातील तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल. जेणेकरून देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. दॅट गॉड मे बी ऑल इन ऑल. हां, एक खूप खोल आणि गूढ विचार आहे. हो ना? हो ना. देव सर्वांमध्ये सर्व काही होणे हे जर अंतिम ध्येय असेल तर याचा नेमका अर्थ काय असेल? याचा अर्थ असा होईल का की आपलं वैयक्तिक अस्तित्व संपून जाईल? की आपण सगळे त्या एका मोठ्या चेतनेचा भाग बनू? स्रोत याला निर्मितीची पूर्तता आणि अंतिम विश्रांतीची किंवा शब्दाची सुरुवात म्हणतात. ही एक अशा अंतिम एकतेची आणि सुसंवादाची दृष्टी आहे जिथे निर्माता आणि निर्मिती यांच्यात कोणताही अडथळा, कोणताही भेद राहणार नाही. ही कल्पना आपल्याला आपल्या सध्याच्या व्यक्तिमत्वाच्या आणि विश्वाच्या समजुती पलीकडे जाऊन विचार करायला नक्कीच भाग पाडते.